स्वामी हो, तुमचं नाव एस या अक्षराने सुरू होतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. एस या नावाचे लोक बाहेरून खूप शांत आणि गंभीर वाटतात, पण आतून त्यांच्यामध्ये एक दमदार व्यक्तिमत्व असतं. हे लोक खूप प्रेमळ स्वभावाचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस या अक्षराचं करिअर, नातेसंबंध, व्यक्तिमत्व, आरोग्य, कोणते शुभ अंक, शुभ दिशा, त्यानंतर कोणते काही उपाय आहेत का यांच्यासाठी खास, या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चॅनल ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिलेलं आहे त्यांना नम्र विनंती की त्यांनी व्हिडिओ बघून झाल्यावर चॅनलला सबस्क्राईब करावं. ज्यांचं नाव एस या अक्षरापासून सुरू होतं यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांना तुम्ही जर पहिल्यांदा भेटलं तर हे तुम्हाला खूप शांत गंभीर असे वाटतात. पण जसं तुमची मैत्री होती, ओळख होती आणि तुम्ही म्हणजे तुमचं एक छान नातं तयार होतं, त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की यांचा खूप मैत्रीपूर्ण, आनंदी आणि संवेदनशील स्वभाव आहे. हे लोक खूप भावनिक आणि कल्पनाशील असतात. मनाने दयाळू आणि मदत करणारे असतात, म्हणजे मदतीसाठी कायम पुढे असतात. पण कधी कधी काय होतं, हे खूप भावुक असतात. त्यामुळं काय होतं, सहज दुखावले जातात. म्हणजे जरा जर छोटं काही कोणी बोललं तरी यांना लगेच हे मनाला लावून घेतात, कारण खूप संवेदनशील असतात ना. उत्तम संवादन कौशल्य असतं यांच्यामध्ये. कम्युनिकेशन स्किल इज द बेस्ट. नेहमी इतरांना मदत करण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येऊन मदत करणारे असे असतात. इतरांवर जास्त विश्वास ठेवतात, म्हणजे काही वेळेला अंधपणे विश्वास ठेवतात. म्हणजे काही चेक करणार नाहीत कसे समोरचा कोण कसा आहे आणि अंधपणे ब्लाइंडली त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवतात. अशा वेळेला त्यांच्याबरोबर विश्वासघात होऊ शकतो. मोठी स्वप्न बघतात आणि ती पूर्ण करण्यासाठी वाटेल तेवढे संघर्ष किंवा कष्ट करायची यांची तयारी असते. मित्रमैत्रिणींमध्ये किंवा सोशल फंक्शन्समध्ये, गॅदरिंग्समध्ये हे सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात, म्हणजे त्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असतात. लोक त्यांना विश्वासू आणि आधार देणारे असे समजतात. म्हणजे जर कोणाला दुःख झालं, काही मदत हवी असेल किंवा आधार हवा असेल तर लोक विश्वासाने यांच्याकडे येतात. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे कला, संगीत किंवा मग लेखन, अध्यापन किंवा मग अध्यात्म, इथे यांना खूप छान यश मिळू शकतं. मॅनेजमेंट किंवा हे खूप चांगले उद्योगपती होऊ शकतात, मोठे बिझनेसमॅन होऊ शकतात. डिझायनिंग, ॲक्टिंग असते, म्हणजे जिथे जिथे यांना कला आणि कल्पनाशक्तीचा वापर करायला मिळणं, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये यांना खूप छान यश मिळू शकतं. हे लोक नेतृत्वही खूप छान करतात. लिडरशिप क्वालिटीज खूप छान असल्यामुळं हे एक चांगला उत्तम नेताही होऊ शकतात. काउन्सिलर होऊ शकतात, समुपदेशन करू शकतात किंवा मग सरकारी नोकरी किंवा बँकिंगमध्ये जाऊ शकतात. बँकेतही उत्तम मोठ्या चांगल्या अधिकार पदावरती ते काम करू शकतात. शिक्षण क्षेत्र इथेही त्यांना चांगलं यश मिळू शकतं. चांगले सल्लागार होऊ शकतात. तर ही काही फील्ड्स आहेत जिथे यांना खूप छान यश मिळू शकतं. इथे यांचं करिअर छान होऊ शकतं. तर नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे नात्यांना खूप महत्त्व देणारे असतात, खूप प्रेमळ असतात, प्रत्येक नात्याची काळजी घेणारे असतात. कधी कधी ओव्हर पॉझिटिव्ह असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव येऊ शकतो. नात्यामध्ये लॉयल असतात. यांच्याशी जर कोणी नातं जोडलं तर ते कायम त्या नात्यामध्ये म्हणजे शेवटपर्यंत विश्वासाने ते नातं निभावतात. त्यांना कुटुंबाची खूप काळजी असते. पण त्यांच्याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं म्हणजे कुटुंबाचीही खूप काळजी घेतात, पण कुटुंबातल्या व्यक्तींनी किंवा यांच्या जवळच्या व्यक्तींनी यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. मग अशा वेळेला एक तर ते दुखवले जातात आणि काही वेळेला रागीटही होतात किंवा यांना खूप रागही येऊ शकतो. आई वडिलांबरोबर किंवा आपले बहीण भाऊ, हे जे आपले ब्लड रिलेशन, जवळचे रक्ताची नाती असतात, त्यांच्याशी हे यांचं खूप क्लोज रिलेशन असतं आणि त्या सगळ्यांची हे खूप काळजी घेतात. एकदा मैत्री केली की ती आयुष्यभर शेवटपर्यंत निभावतात. पण त्यांच्या जर लक्षात आलं की या नात्यामध्ये कोणीतरी त्यांच्यावर विश्वासघात करते किंवा फसवणूक करते तर एक तर ते चिडतात, दुखावले जातात आणि लक्षात ठेवतात, विसरत नाहीत आणि पुन्हा त्या माणसाच्या नादी लागत नाहीत किंवा त्याच्या जवळही जात नाहीत. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना डोकेदुखी, थकवा किंवा मग हार्टशी रिलेटेड काही त्रास होऊ शकतात किंवा मग बीपीशी रिलेटेड, म्हणजे बीपी हाय किंवा लो होणे, शुगर म्हणजे डायबिटीज होऊ शकतं. त्यानंतर डोळ्यांचा त्रास किंवा मग म्हणजे दृष्टी कमी होणे की चष्मा लवकर लागणे. स्किनशी रिलेटेड काही त्रास होऊ शकतात, म्हणजे ॲलर्जी वगैरे होऊ शकते कुठल्या गोष्टीची. आणि भावनिक असल्यामुळे काय होतं, हे लहान सहान गोष्टींवरून मनाला त्रास करून घेतात, दुखावले जातात आणि मग काय होतं, आपलं मानसिक स्वास्थ्य खराब होतं ना. आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मनात खूप सगळं गोष्टी मनात ठेवतात, त्या कोणाबरोबर शेअर करत नाही. अशा वेळेला काय होतं, भावनिक असंतुलन होतं, म्हणजे इमोशनल इम्बॅलन्स होऊन जातो आपला. आणि अशा वेळेला मग काय होतं, चिंता, नैराश्य, एन्झायटी, डिप्रेशन, हेही काही त्रास आपल्याला होऊ शकतात. आणि पाणी कमी पिल्यामुळं जे त्रासही होऊ शकतात, त्यामुळं पाणी भरपूर प्यायचं. आता तुमच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर 1, 3 आणि 6. शुभ रंग गोल्डन, रेड आणि ऑरेंज. शुभ दिवस सोमवार आणि रविवार आणि शुभ दिशा पूर्व.
उपाय काय करायचे तर रोज ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणायचा. सोमवारी तुम्ही शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करू शकता, पांढरी फुलं वाहू शकता. घरामध्ये म्हणजे घराच्या ईशान्य दिशेमध्ये जर पांढरी सुगंधित फुलं ठेवली तुम्ही तर त्याचे तुम्हाला चांगला बेनिफिट मिळू शकतो. सूर्याला रोज नमस्कार करायचा सकाळी आणि घराची आणि ऑफिसची पूर्व ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवायची किंवा खुली ठेवायची. तिथे बसून तुम्ही काम केलं तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो. तुम्ही तिथं सिट्रिनचा क्रिस्टल ठेवला तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो. तर असा हा SC अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन माहिती किंवा नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.